नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र थेट अमेरिकेमधल्या काही गमती आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। तर तुम्ही माझ्या मागे सूर्य बघत असाल आणि तरीही मी कॅप जॅकेट घालून का बसलेलो आहे यासाठी तुम्हाला हसू येत असेल, परंतु अमेरिकेमधलं क्लायमेट जे आहे ते अतिशय फसवं क्लायमेट इथं आहे। कारण एवढ्या अशा परिस्थितीमध्येही खूप अशी थंडी इकडे मला वाजते आणि जरी सूर्य डोक्यावरती असा दिसत असला तरी तो सूर्य नसून थंडी आहेच इथं। आणि इथं आत्ता 2 डिग्री इतकं टेम्परेचर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये इथल्या लोकांच्यासाठी ही गोष्ट ही नॉर्मल आहे। परंतु आपल्या भारतामध्ये अशा प्रकारची थंडी नसल्यामुळं आपल्याला हे जे कपडे आहेत ते प्रोटेक्टिव्ह कपडे वापरावे लागतात, जेणेकरून तुम्हाला या थंडीचा त्रास होणार नाही। परंतु इथलं जे क्लायमेट आहे ते अतिशय सुंदर असं क्लायमेट असल्यामुळं आपल्याला अशा गोष्टींचा त्रास, सर्दी, खोकला वगैरे अशी जी इन्फेक्शन्स आहेत तर हे इथं होत नाहीत। कारण इकडं प्रचंड अशी स्वच्छता आहे। म्हणजे माझ्या मागं तुम्ही बघू शकत असाल, हा सगळा पब्लिक एरिया आहे आणि या पब्लिक एरियामध्ये ही कमालीची स्वच्छता हे लोक ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत। तर यामध्ये सकाळीपासून संध्याकाळपर्यंत हे लोक कसे स्वच्छता मेंटेन करतात हा एक माझ्या पुढे पडलेला प्रश्न आहे। कारण या देशामध्ये प्रचंड मॅनपॉवरचा अभाव आहे, म्हणजे माणसं कमी आहेत, तरीही ही लोक कसं ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करतात। बहुतेक गोष्टी हे लोक मशीनचा वापर करून करण्याचा प्रयत्न करतात। तरीही एक गोष्ट मात्र नक्कीच आहे की या देशामधले जे नागरिक आहेत आपला देश स्वच्छ ठेवण्यासाठी अतिशय कटिबद्ध पद्धतीने प्रयत्न करतात। म्हणजे कोणत्याही प्रकारची घाण इथं होऊ नये याचा ते पुरेपूर वापर करतात। सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचरा हे लोक टाकत नाहीत। त्यामुळेच की काय, हा देश सुंदर आणि संपन्न असा ठेवण्याचा प्रयत्न या नागरिकांचा आहे। आणि रस्त्यावरती तुम्ही बघाल तर अशा प्रकारची जी मार्किंग आहेत तर ही मार्किंग या लोकांनी प्रत्येक वेळोवेळी ठेवण्याचा प्रयत्न हे लोक करतात। त्याचप्रमाणे ट्रॅफिकच्या ज्या गोष्टी आहेत त्या ट्रॅफिकच्या गोष्टी पाळण्यासाठी हे लोक कटिबद्ध आहेत। म्हणजे सिग्नल हे लोक 100% फॉलो करतात। त्यामुळे सिग्नलला तुम्ही कुठेही बघितला तर ट्रॅफिक हवालदार इथं तुम्हाला दिसत नाही, तर विदाऊट ट्रॅफिक हवालदारही हे लोक सिग्नल मेंटेन करतात। आणि अशा प्रकारे आपल्या देशाची मॅनपॉवर वाचवण्यासाठी हे देशातील लोक हे योगदान देतात। अशा प्रकारच्या चांगल्या गोष्टी आपणही आपल्या देशामध्ये केल्या तर यंत्रणांच्या वरती येणारा अतिरिक्त ताण जो आहे तो कमी होईल।